मोर्चा निघतोय आणि त्या संदर्भात आज बैठकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित होते. पत्रकार परिषदेत असं सांगितलं की हा सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय. असत्याची सातत्यानं कास धरणारे त्यांना आता सत्तेची आठवण व्हायला लागली. मला वाटतं आता रचनात्मक कामापेक्षा नौटंकी राजकारण मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय. मेन इश्यू राहतात बाजूला, डेव्हलपमेंटचा विषय राहतो बाजूला. फक्त अशा प्रकारचं इमोशनल गोष्टी करून राजकारण करता येतंय का, हे लोकसभेच्या आलेल्या त्यांच्या दुर्दैवी यशानंतर सुरू आहे. आता मला वाटतं योगायोग बघा काय की फॅशन स्ट्रीटला जिथे फेरीवाले बसतात तिथून मोर्चाला सुरुवात आहे. मला तर वाटतं हे राजकीय फेरीवाले आहेत. म्हणजे फेरीवाला जसा इकडे बस तिकडे बस डोक्यावर काही घेऊन फिरत असतो, तशी राजकीय दुकानदार राजकीय फेरीवाले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. सत्य लोकांना सत्य समजण्यासाठी हा मोर्चा काढतात असा विरोधकांचा दावा आहे आणि सत्याचा मोर्चा असं त्यांनी मोर्चाला नाव दिले. हा सत्तेसाठी व्याकुळ झालेल्या लोकांचा मोर्चा आहे. त्यामुळे सत्तेचा नाही, सत्ता गेल्यानंतर तडफड सुरू आहे. कारण आपण बघाल की महादेव जानकर सुद्धा काल शेतकऱ्यांच्या मोर्चावर आरूढ होऊन काय म्हणाले, आम्ही सत्ता पालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या मोर्चात सुद्धा सत्तेचा वास यांचा येतोय. त्याच्यामुळे सत्तेसाठी त्यांची जी तळमळ मळमळ आहे ती आता मोर्चाच्या माध्यमातून काढताना दिसत आहेत. त्याच्यामुळं सत्याचा नव्हे तर सत्तेसाठी तडफड असणाऱ्या व्याकुळ झालेल्या नेत्यांचा पक्षांचा हा मोर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत जी मतचोरी झाली ती आता लोकांना कळायला हवी, यासाठी आम्ही सगळे आता एकत्र आलेलो आहोत असं म्हणणं आहे. सगळे चोर लोक एकत्र आलेले आहेत. त्यामुळे मतांची चोरी यांनी कशा कशा पद्धतीने केलेली आहे तीही आम्ही आता यथावकाश आपल्या समोर त्या ठिकाणी आणू. म्हणजे यांचे जे नेते निवडून आलेत किंवा निवडणुका लढवल्यात त्यांनी कशा प्रकारे चोऱ्या केल्या हे सुद्धा आम्ही त्यांना जशास तसं उत्तर देऊन दाखवणार आहोत. त्याच्यामुळे सौ चुहे खाके बिल्ली हचको चली तसा सत्प्रतिवर्तेचा आव यांनी आणता कामा नये. जरा आपली राजकीय कारकीर्द पार्श्वभूमी जरा वळून त्यांनी पाहावी. ठाकरे बंधू या मोर्चाला आपण जर पाहिलं ही जी सगळी मोहीम आहे ती ठाकरे बंधू दोघेजण हाताळताना पाहायला मिळत आहे. याचमुळे एक आहे ते हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत, ते वारंवार अनुपस्थित राहताना पाहायला मिळतात. ते बऱ्याच वेळा उपस्थित राहतच नाहीये. मग काँग्रेस थोडीशी लांब राहण्याचा प्रयत्न करते काय पासून, कारण दोन बंधू एकत्र येत आहेत. नाही, यांचं कसं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी स्थिती झाली. हे भांबावलेल्या अवस्थेमध्ये महाविकास आघाडीची लोक आहेत. आता दोन बंधू त्यातले एक उद्धवजी ठाकरे साहेब हतबल आहेत. ते युतीसाठी अत्यंत उतावीळ व्याकुळ किंवा गरज म्हणून आज 20 वर्ष ज्या राज ठाकरे साहेबांची त्यांना भेट घेता येत नव्हती, त्या ठिकाणी विसंवाद होता, ते आज एकत्र येतात. आम्हाला आनंद आहे, दुःख असायचं काही कारण नाही. परंतु हे दोघे एकत्र येण्याने महाविकास आघाडी विस्कळीत होते ही वस्तुस्थिती आहे. कारण आपण बघाल की प्रदेशाध्यक्ष हा त्या पक्षाचा प्रमुख असतो, त्यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाची भूमिका असते. आणि त्याच्यामुळे आपण बघाल की काँग्रेसने वारंवार या ठिकाणी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. भाई जगताप यांनी त्यांच्या श्रेष्ठींकडे मांडलेली भूमिका सांगितलेली आहे आणि त्या भूमिकेचं समर्थन प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे हे दोघे एकत्र आले तर काँग्रेस जवळ नसेल, मला वाटतं हे स्पष्ट दिसतंय. पवार साहेबांच्या पण कालच्या बैठकीत मी माध्यमांच्या माध्यमातूनच ऐकलं पाहिलं
की 2 मतप्रवाह आहेत. राज ठाकरे साहेबांच्या सतत बदलत्या भूमिकांविषयी आज शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा साशंक आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं एक वाक्यता कुठेच नाही. जो तो आपल्या अस्तित्वाची धडपड करत असताना राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा करताना दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला आमची महायुती अभेद्य आहे. तिन्ही नेत्यांमध्ये एक वाक्यता आहे, समन्वय आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं हित हा आमचा फोकस आहे. भाऊ, रोहित पवार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा बनावट आधार कार्ड जो आहे तो बनतो कसा हे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यावरती गुन्हा दाखल आता झालेला आहे. रोहित पवार असे म्हणतात की 40 पैशाचे कार्यकर्ते जे आहेत भाजपचे ते माझ्यावर गुन्हा दाखल करतात, मी काही त्याचा वापर कुठेही केलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं. मला वाटतं आम्ही 40 पैशाचे असू, तुम्ही बाबा $400 आहात, तर मला वाटतं तुमचा पक्ष जाऊन अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पच्या इथे काढा. कारण तुम्ही आज महाराष्ट्रातले स्थानिक प्रश्न यापेक्षा डोनाल्ड ट्रम्पचा आपण उल्लेख करायला लागले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही त्या धाटणीतले नेते आहात. तुम्ही आता इंटरनॅशनल रोहित पवार नेते झालेले आहेत, म्हणजे पवार साहेबांपेक्षा मोठे नेते झालेत. आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया करायची की नाही असा मी त्या ठिकाणी विचार करतोय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं मोल खानदानी राजकारणातनं पुढे आलेल्या रोहित पवारला समजू शकत नाही. त्यागातनं समर्पणातनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उभा राहिलाय. कुठली राजकीय पार्श्वभूमी घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्ता घडलेला नाही. वंदे मातरम म्हणून आता एक नव्या मार्गाला फोडली आहे. शालेय शिक्षण विभागाने असा निर्णय घेतलेला ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनं अनिवार्य केलेलं आहे. कारण 150 वर्ष पूर्ण होत आहेत वंदे मातरमला. मात्र अबू आझमी म्हणतात तुम्ही अशा प्रकारची सक्ती करू शकत नाही. उद्या आम्ही जर तुम्हाला कुराण बोलायला सांगितलं तुम्ही म्हणाल का? मला वाटतं वंदे मातरम बोलण्या जर कोणी वाचा फोडली असेल तर त्यांचं थोबाड फोडलं पाहिजे. या देशामध्ये राहून वंदे मातरमच्या विषयीच जर कोणी आक्षेप आणि प्रश्न उपस्थित करणार असतील तर त्यांचं थोबाड रंगवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. राष्ट्रगीत असेल, आपल्या देशाची अभिमान गीतं असतील, ती जर त्या ठिकाणी बोलायला जर सरकार पुढे येत असेल, शासकीय काही व्यवस्था करत असेल, त्या व्यवस्थेला जर कुराणाशी जोडणार असाल तर मला वाटतं अबू आझमीचं पुराण सुद्धा एक दिवस त्या ठिकाणी मातीत गाडावं लागेल. भाऊ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मेळावा बोलवलेला आहे पदाधिकाऱ्यांचा. त्यामध्ये ते काल आदित्य ठाकरे जसं प्रेझेंटेशन केलं होतं वरळीचं तसंही प्रेझेंटेशन करणार आहे. मला वाटतं एक प्रदर्शन गॅलरीच परमनंट महिनाभर बुक करावी. तिन्ही पक्षानं आळीपाळीनं त्या ठिकाणी प्रदर्शन करावं. त्यामुळं आता आपल्याकडे जहांगीर आर्ट गॅलरी आहे, असं वेगवेगळं प्रदर्शन करण्यापेक्षा एक महिनाभर प्रदर्शन ठेवावं आणि लोकांनाही बोलावं आणि लोकांना त्या ठिकाणी मतं नोंदवायला लावे. त्यामुळं मला वाटतं लोकशाहीचा आणि मतदान प्रक्रियेचा पोरखेळ सध्या हे करतायत आणि राहुल गांधीचे आणि काँग्रेसचे 100% पायीक झाल्याचं दिसतंय. कारण आपण बघा संजय राऊत काय म्हणाले, आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय. याचा अर्थ काँग्रेसच्या वळचणीला तुम्ही पूर्णपणे आहात हे सिद्ध झालं. ज्या वेळेला वरळीला आदित्य ठाकरेंनी प्रदर्शन केलं ते राहुल गांधीच्या धर्तीवर राहुल गांधीजींनी केलं, तेच आज त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलं. मला वाटतं राज ठाकरे साहेब आता तेच करतायत का की आणखी काही वेगळं करतायत, उद्याचं पाहिल्यानंतर आपण प्रतिक्रिया आणखी तपशीलवार देऊ. भाऊ, मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होत आहे, त्यामध्ये फडणवीस आणि शरद पवार युती होत आहे. एकंदरीतच कसं बघता याकडे? नाही, मला अजून माहीत नाही युती होते की नाही. आपल्याला कल्पना असेल, परंतु स्पोर्ट्स असेल, कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा सामाजिक काही क्षेत्र असतील तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये एकत्रित येऊन त्या खेळाला वैभव प्राप्त करून देत असतो. पवारसाहेब एक मोठे नेते आहेत, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जर अशा प्रकारे खेळासाठी
काही होत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर असायचं कारण नाही. दोघंही खेळाला महत्त्व देणारे नेते आहेत आणि खेळाडूंच्या आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर एकत्र आले आनंद. यापूर्वी अनेकदा MCAच्या निवडणुका त्या ठिकाणी एकत्रित झालेल्या आहेत. सर, एक शेवटचा प्रश्न व्हीव्हीपॅटच्या संदर्भातला आहे, ज्यावरून सध्या विरोधी पक्ष गदारोळ माजवतोय. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा व्हीव्हीपॅट नसणार आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांना पुन्हा एकदा संशय आहे की व्हीव्हीपॅट नाही म्हणजेच अशाच प्रकारची जशी विधानसभेची निवडणूक मॅनेज झाली असा त्यांचा आरोप आहे, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा होऊ शकतात. नाही, मला वाटतं गदारोळ करायला काय फार अक्कल लागत नाही. कोणी गदारोळ करू शकतो आणि विरोधी पक्ष तर त्याचं कामच गदारोळ करणं आहे. मला वाटतं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर गदारोळ करण्यापेक्षा त्याने एक व्यापक अशा प्रकारचं चर्चासत्र घ्यावं. निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी, आम्ही सत्तेतल्या पक्षाचा प्रतिनिधी आणि आपल्याला जे म्हणणं आहे आमने सामने करून टाका ना. लोकांना त्या ठिकाणी खोटं सतत बोलून त्या ठिकाणी बिंबवण्याचा जो प्रयत्न करताय तो आता महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही. लोकसभेला संविधान बदलणार असं खोटं नेरेटिव्ह सेट केलं, तिथपासून यांचा आत्मविश्वास फाजील आत्मविश्वास वाढला. आणि मग जेव्हा विधानसभेला नीटपणे ह्या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश त्या ठिकाणी आम्ही केला, त्यावेळेला आपण बघाल लोकांना वस्तुस्थिती समजली, आम्ही सांगितली. आता यांचा हा पर्दाफाश सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. उद्या त्यांनी जे दाखवलंय त्यात खरं किती खोटं किती, त्याच्या मागची तुमची लोकशाहीची भावना आहे की ठोकशाहीच्या मार्गाने प्रेशर करण्याची भूमिका आहे, हे सुद्धा आम्ही लोकांच्या समोर आणू. आणि जसा विधानसभेला सफाया झाला त्यापेक्षा वाईट पद्धतीनं महाविकास आघाडीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सफाया होईल असं चित्र दिसतंय. नाही, मला तो विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, लाडकी बहीण योजनेचा मागाशी शेवटचा आता हा शेवटून दुसरा. मग लाडकी बहीण योजनेचा प्राध्यापक भरतीच्या प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी, परंतु वित्त विभागाने त्यामध्ये खोडा घातलेला आहे असं स्वतः चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. नाही, मला त्याची कल्पना नाही. मी काही शासनाचा भाग नाही. अजितदादा अर्थमंत्री आहेत, चंद्रकांतदादा शिक्षण मंत्री आहेत. शासन स्तरावर असं काही विसंवाद असेल तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री सक्षम आहेत. दोन्ही मंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी योग्य ती भूमिका सरकार म्हणून घेतील. भाऊ, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे आणि आता शिंदे गट असेल किंवा अजित पवार असेल यांच्या पक्षातून सुद्धा जे माजी आमदार आहेत, महत्वाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी कालही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यावरती ऑपरेशन लोटसची चर्चा आता सुरू झालेली आहे. शिवसेनेच्या गोटामध्ये जी काल एक बैठक झाली, त्यांचं म्हणणं होतं की भाजप आता मित्र पक्षांमध्येच ऑपरेशन लोटस राबवते. नाही, मला वाटतं आता तुम्ही त्या गोटात शिरलेला आहात, त्याच्यामुळे गोठात काय झालं याची मला कल्पना नाही. मला एवढं नक्की माहीत आहे की कितीही एकमेकांच्या पक्षात गेले तरी आमचा समन्वय उत्तम आहे. राजकारणामध्ये ये जात सगळ्या पक्षात होत असते. जसं आमच्या पक्षात येत आहेत तसे आमच्या पक्षातले लोक पण शिवसेनेत गेलेले आहेत, राष्ट्रवादीत गेलेले आहेत, घेतलेले आहेत. त्याच्यामुळे एक कोण करते बाकीचे करतच नाहीत तर ठीक आहे. त्याच्यामुळे आपापल्या सोयीनं तिन्ही पक्षाची लोक एकमेकांना सामोपचारानं त्या ठिकाणी सामावून घेत आहेत. आणि मला वाटतं आमचं तिन्ही पक्षांचं नेतृत्व अत्यंत भक्कम आहे, सक्षम आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे एकत्रित जो काही निर्णय घेतील तो निर्णय मला वाटतं पाळणारा अशा प्रकारचा कार्यकर्ता वर्ग, स्थानिक नेता वर्ग तिन्ही पक्षात आहे, यात मला अजिबात शंका नाही. त्याच्यामुळे कुणीही किती वावड्या उठवल्या तरी महायुती अभेद्य आहे, अभेद्य राहील. पण रवींद्र दंगेकर बोलतात की शिवसेना ही लढणारी आहे, असे ताकदीचे लोक शिवसेना लागत नाही, आमच्याकडे ताकदीचे कार्यकर्ते आहेत. मग काय रडणारी लोक लागतात का? शिवसेनेचा बाणाच हा लढवई आहे, लढणाऱ्या लोकांचा आहे. म्हणजे मेन शिवसेनेचा आत्माच काढून जर दंगेकर घेणार असतील तर दंगेकर शिवसेना वाढवायला आलेत की बुडवायला आलेत याचा पण विचार करावा लागेल.